आज ना आपण बनवतोय शाही खीर। हे तांदूळ ना मी भिजत टाकलेले अर्धा तास आणि त्याच्यातलं पाणी मी आता काढून घेतलं आहे। आता आपण हे मिक्सरमधनं तांदूळ बारीक करून घेऊ। हे बघा, थोडं पाणी टाकू आपण त्याच्यात। थोडं जाडसर बारीक करायचं, जास्त बारीक करायचं नाही। एका बाजूला मी अर्धा लिटर दूध तापायला ठेवलं आहे। आता आपण हे बारीक करून घेऊ। हे बघा, आपण मस्त पाणी घालून त्याला तांदळाला बारीक करून घेतलं। आता इकडे दूध तापत ठेवलं आहे, तिकडे जाऊ आपण। हे बघा, हे दूध मी तापत ठेवलेलं। आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये ते वाटलेले तांदूळ आहेत ना, ते घालायचे। हे तांदूळ बारीक केलेलं हे मी थोडं थोडं याच्यात घालते आणि हलवते। त्याला चांगलं शिजू द्यायचं। ह्याच्यात घालू आपण साखर। तुम्हाला जसं गोड आवडेल तसं घाला। मी इथे 2 चमचे साखर घालते मोठे। मस्त ढवळत राहायचं। कण्या असतात ना, त्या चांगल्या शिजू द्यायच्या तांदळाच्या। खाली लागू नये म्हणून ढवळत राहायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता ह्याच्यात आपण टाकू तूप। हे बघा, एवढं तूप टाकते मी। त्याच्यात टाकू आपण ड्रायफ्रूट। छान उकळू देऊ। आता आपण गोड पदार्थ केला की आपण वेलची टाकतो, पण आपल्याला ह्या खीरमध्ये वेलची नाही टाकायची। आपण एक वेगळी वस्तू टाकणार आहे, म्हणून तिला शाही खीर म्हणतात। तर मी ते तुम्हाला दाखवते। ह्याच्यात ना आपण टाकणार आहे गावठी गुलाबाच्या पाकळ्या। स्वच्छ धुवून टाकायच्या। किती छान सेंटेड वास येतोय त्या गुलाबाचा बघा। खूप छान लागते खीर। वेलची तुम्हाला टाकू वाटली तर टाका। ह्या गुलाबाचाच इतका छान सेंट येतो खिरीला। आता आपण ह्या पाकळ्या स्वच्छ धुवून
खीर आपली छान झाली आहे. आता आपण ह्याच्यात टाकू ह्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या. इतका छान सेंटेड गावठी गुलाबाचा सेंट येतो खिरीला. एक वेळा नक्की करून बघा. कलर पण चेंज होतो बघा दुधाचा. खिरीचा कलर चेंज होतो. पिंक कलर होईल आता खीर. तुम्ही ना गुलकंद पण टाकू शकता, पण गुलकंद प्युअर गुलकंद मिळालं पाहिजे. थोडं उकळू द्यायचं, म्हणजे तो फ्लेवर येतो खिरीला गुलाबाचा सेंटचा. हे बघा आपली खीर तयार झाली. गॅस बंद केला. आता आपण ही खीर वाटीत काढू. खूप छान लागते. एक वेळा तुम्ही करून बघा. थंड झाल्यावर घट्ट होते. शाही खीर. ही बघा कशी वाटली रेसिपी. शाही खीर खूप छान लागते. एक वेळा करून बघा. पण गुलाब हे गावठीच पाहिजे. त्याच्या बदल्यात तुमच्याकडे गावठी गुलाब नसेल तर तुम्ही गुलकंद टाकू शकतात. पण खूप छान लागते ही खीर. एक वेळा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.